वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत 200 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव अप्रेंटिस असे आहे. परीक्षा नाही, फी देखील नाही. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. शैक्षणिक पात्रता बीई बीटेक झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. बीकॉम, बीसीए, बीबीए, बीएसडब्ल्यू तसेच डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे इव्हेंट मॅनेजमेंट पदवी असेल ते विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड MDL, a listed premier mini Ratna company of Ministry of Defence, Department of Defence Production, is inviting online applications from eligible graduate diploma holders for undergoing 1-year apprenticeship training under the Apprentice Act 1973. This training will be governed by Board of Apprenticeship Training, Western Region. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही मिनी रत्न कंपनी आहे आणि ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं एक युनिट आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी तसेच डिप्लोमा होल्डर्स विद्यार्थी इलिजिबल आहेत. 1 वर्षाचा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम आहे. डिप्लोमा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अँड जनरल स्ट्रीम अप्रेंटिस. तर डिसिप्लिन इथे दिलेला आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस तसेच डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी और इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर या स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. तसेच बीकॉम झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे BCA, BBA, बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. त्यांनी देखील अप्लाय करायचं आहे. अनुभव मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 27 वर्षे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी 9,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे आणि डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी 8,000 रुपये स्टायपेंड दिलं जाणार आहे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील मिळणार आहे. तसेच एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. ओनली इंडियन नॅशनल्स नीड अप्लाय. भारताचे नागरिक तुम्ही असलं पाहिजे. शैक्षणिक योग्यता दिलेल्या स्ट्रीम मधून डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधनं झालेलं असावं. त्याचप्रमाणे डिग्री इन इंजिनिअरिंग डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधनं झालेलं असावं. तसेच दिलेल्या स्ट्रीम मधून शिक्षण झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. जनरल ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी BBA, BCom, BCA तसेच सोशल वर्क अँड इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री मिळवलेली आहे त्यांनी अप्लाय करायचं आहे. डिप्लोमा, जनरल ग्रॅज्युएट, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट कॅन्डिडेट पास देअर डिप्लोमा डिग्री कोर्स recognized by AICTE or Government of India on or after 1 April 2019 are eligible to apply. ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे 2019 ला किंवा त्यानंतर झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. तुमच्या डिग्रीमध्ये जर CGPA, OGPA, YGPA किंवा DGPA या फॉर्म मध्ये तुमची श्रेणी दिलेली असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या युनिव्हर्सिटीकडनं कन्व्हर्जन फॉर्म्युलाचं जे सर्टिफिकेट आहे ते घेऊन यायचं आहे आणि हे सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करायचं आहे. जर तुम्ही हे कन्व्हर्जन फॉर्म्युला सर्टिफिकेट सादर केलं नाही तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना आठवणीने कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. रिझर्वेशन ऑफ व्हॅकन्सीज SC/ST, OBC, NCL, EWS तसेच AFC आणि PWD सर्वांना शासकीय नियमानुसार आरक्षण मिळणार आहे. द ड्युरेशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी फॉर अ पिरियड ऑफ 1 year ॲज पर अप्रेंटिसशिप ऍक्ट 1973. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे किंवा ज्यांचं अप्रेंटिसशिप ट्रेनिंग चालू आहे अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही. ऍप्लिकेशन प्रोसिजर इथे दिलेली आहे. लॉग इन करायचं आहे MDL वेबसाईटला. वेबसाईटचा ऍड्रेस इथे दिलेला आहे. त्यानंतर क्लिक ऑन करिअर, ऑनलाईन रिक्रुटमेंट अप्रेंटिस यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बाय फिलिंग अप रेलेव्हंट डिटेल्स, त्या ठिकाणी डिटेल्स भरायचे आहेत. त्यानंतर
सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक ऑन द व्हॅलिडेशन लिंक सेंट ऑन ईमेल. त्यानंतर तुमच्या ईमेलवरती एक व्हॅलिडेशन लिंक येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन टू MDL ऑनलाईन पोर्टल. MDLच्या ऑनलाईन पोर्टलला लॉग इन करायचं आहे. त्या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड यूज करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट द जॉब अंडर टॅब, जॉब सिलेक्ट करायचा आहे आणि व्ह्यू द इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्या ठिकाणी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे तो चेक करून घ्यायचा आहे. ऑनलाईन अप्लाय करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी एक पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ, सिग्नेचर आणि इतर सर्टिफिकेट्स यांच्या स्कॅन कॉपीज तयार करून ठेवायच्या आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर सर्व इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचून घ्यायच्या आहेत. Applicants should register on NATS 2.0 portal and submit the registration number along with the application mandatorily. ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी NATS पोर्टल वरती रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो ऑनलाईन फॉर्म भरताना सबमिट करायचा आहे. Candidates may enter NA in mandatory fields not applicable to them. फॉर्म भरताना एखादा कॉलम जर तुमच्यासाठी नसेल तर त्या ठिकाणी NA असं लिहायचं आहे. ऍप्लिकेशन इज फ्री ऑफ कॉस्ट फॉर ऍप्लिकंट्स ऑफ ऑल कॅटेगरीज. तर सर्व कॅटेगरीजसाठी ऍप्लिकेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे, फी नाही. चेक प्रिव्ह्यू ऑफ द ऍप्लिकेशन फॉर्म अँड मेक करेक्शन इफ एनी. विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा आपला फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते करून घ्यायचे आहेत, कारण एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही कुठलाही बदल करू शकणार नाही. त्यामुळे सबमिट करण्याच्या अगोदर सर्व डिटेल्स चेक करून घ्यायचे आहेत. क्लिक ऑन होम टॅब अँड एन्श्युअर युअर ऍप्लिकेशन सबमिशन स्टेटस टू बी सक्सेसफुली सबमिटेड. त्यानंतर विद्यार्थ्यांनी होम टॅबवर क्लिक करायचं आहे आणि आपलं ऍप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालं आहे का नाही हे स्टेटस चेक करायचं आहे. कॅन्डिडेट्स आर नॉट रिक्वायर्ड टू सेंड हार्ड कॉपी ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म टू MDL. विद्यार्थ्यांनी कोणतीही हार्ड कॉपी म्हणजे कोणतेही सर्टिफिकेट्स त्याच्या झेरॉक्स MDL ला पोस्टाने पाठवायच्या नाहीत. सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे. जे विद्यार्थी अप्लाय करतील त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांनी आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तसेच 2 झेरॉक्स कॉपीचे सेट सोबत घेऊन जायचे आहेत. यामध्ये डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट तसेच तुमचं जे शिक्षण झालेलं असेल त्याविषयीचे सगळे मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स आणि कॅटेगरी सर्टिफिकेट. कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे त्यांनी कास्ट कॅटेगरीचं सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक आहे. यामध्ये द सिलेक्शन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग शॅल बी मेड बेस्ड ऑन कंबाइंड मेरिट prepared after considering 80% of qualification marks and 20% of interview marks. तर तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्यासाठी 80% मार्क्स असतील आणि इंटरव्ह्यूसाठी 20% मार्क्स दिले जातील आणि त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट, टाइम आणि ठिकाण हे विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल ID वरती कळवलं जाईल. कंपनीच्या वेबसाईटवरती देखील ह्याविषयीचे डिटेल्स अपलोड केले जातील. सर्व विद्यार्थ्यांकडे व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही NATS पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण होईपर्यंत ऍक्टिव्ह ठेवायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा आहे त्यांनी आपलं सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करायचं आहे. विद्यार्थ्यांनी आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर्स ID, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करायचं आहे. ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा झालेले ऍप्लिकंट्स यांनी हा ट्रेनिंग पिरियड जेव्हा चालू असेल त्यावेळेस कुठलाही कोर्स जॉईन केलेला नसावा. सिलेक्टेड कॅन्डिडेट्सनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही जॉईन व्हायला जाणार आहात त्यावेळेस ते सबमिट करायचं आहे. जे ऍप्लिकेशन इनकम्प्लीट असतील किंवा तुम्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करत नसाल किंवा तुम्ही शेवटची जी तारीख आहे त्यानंतर अप्लाय केलं तर तुमचं ऍप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही, रिजेक्ट होईल. MDL मॅनेजमेंटचा जो डिसिजन असेल तो फायनल असेल आणि तो कॅन्डिडेट्सवर बंधनकारक असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर देखील जर असं आढळलं की तुम्ही सबमिट केलेले डॉक्युमेंट हे चुकीचे आहेत तर तुमचं कॅन्डिडेटचे रद्द होऊ शकतं. त्यामुळे खरे डॉक्युमेंट्स अपलोड करा, खरी माहिती भरा. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यायची आहे. तसेच आपला ईमेल देखील रेग्युलरली चेक करायचा आहे. फॉर एनी क्लॅरिफिकेशन कॅन्डिडेट्स मे कॉन्टॅक्ट व्हाया ईमेल ID अँड टेलिफोन नंबर. जर तुम्हाला इतर काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच फोन नंबर देखील दिलेला आहे त्यावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सोमवार ते शुक्रवार 8:30 ते 4:30 हे टायमिंग असणार आहे.
इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या आहेत. 22/12/2023 ला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 11/1/2024 ही शेवटची तारीख आहे. तसेच टेंटेटिव्ह डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ लिस्ट ऑफ एलिजिबल ऍप्लिकंट्स फॉर इंटरव्ह्यू विथ शेड्यूल 22/1/2024 ला वेबसाईट वरती एक लिस्ट अपलोड केली जाणार आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल त्यांची नावे असतील. टेंटेटिव्ह डेट फॉर स्टार्ट ऑफ इंटरव्ह्यूज ऑफ एलिजिबल ऍप्लिकंट्स 30/1/2024 ला इंटरव्ह्यू सुरू होतील. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी तसेच जनरल ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. फ्रेशरसाठी या जागा निघालेल्या आहेत. अनुभवाची गरज नाही. त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.